शुभ सकाळ. वाईल्ड लाईफ अँड स्टाईल्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा दिवस काही प्लॅन केलेला नव्हता. जनरली आम्ही आदल्या दिवशी प्लॅन करतो किंवा काही दिवसापूर्वी प्लॅन केलेला असतो की या दिवशी आपण कुठं जायचं. पण आजच्या दिवसासाठी कोणताही प्लॅन बनवलेला नव्हता. आज सकाळी उठलो आणि लक्षात आलं की आज सोमवार आहे. म्हटलं अरे सोमवार आहे तर महादेवाचं दर्शन घ्यायला जाऊया. पण मग कुठं जायचं, कारण कुणकेश्वरही आहे, रामेश्वरही आहे आणि विमलेश्वरही आहे. मग शेवटी ठरवलं आज विमलेश्वराचं दर्शन घ्यायला जाऊया आणि त्या अनुषंगानं आमचा प्रवास सुरू झालेला आहे. उगवत्या सूर्याच्या साक्षीने आमचा प्रवास सुरू झाला. वाटेत एके ठिकाणी लहान पाणकावळा सकाळची न्याहारी करताना सुद्धा आम्हाला दिसून आला. प्रसन्न सकाळी कुणकेश्वर ते देवगड हा प्रवास करणं म्हणजे एक अविस्मरणीय असा अनुभव होता. समुद्र किनाऱ्यालगत जाणारा रस्ता नंतर सुरूच्या घनदाट वनातून जातो. वाटेत एके ठिकाणी रेड हेडेड बंटिंग या पक्षाला सकाळची न्याहारी करताना बघितलं आणि मग आम्हालाही भुकेची जाणीव झाली. देवगडातल्या ग्रामीण भागातून वळणावळणाच्या रस्त्याने खाडी किनाऱ्यावरती येऊन पुढचा प्रवास करताना खरंच खूप मजा आली आणि शेवटी आम्ही निघालो न्याहारी करायला. गरमागरम मिसळ आणि कांदा भजीने नाश्त्याला चांगलीच लज्जत आणली. त्यानंतर मात्र आम्ही न थांबता पोहोचलो थेट विमलेश्वरला. मंदिरात प्रवेश करता करताच सुरुवातीलाच डाव्या हाताला विरगळ पाहायला मिळतात आणि त्या पाठोपाठ एकामागोमाग एक मंदिरं सुरुवात होतात. श्री कालभैरव मंदिर आणि श्री गणपती मंदिर. मंदिर आणि मंदिराच्या परिसरात साफसफाईची कामं सुरू असलेली आम्हाला दिसली. बरेच लोकही उपस्थित होते. नक्की काय सुरू आहे किंवा कसला कार्यक्रम आहे याची चौकशी करायचा विचार आम्ही केला, पण तत्पूर्वी आधी दर्शन घ्यावं म्हणून आम्ही मंदिरात गेलो. तुम्हाला आधी काय माहिती हवी ते? नाही, गडबड काय सुरू आहे म्हणजे साफसफाई? गडबड काय नाही, साफसफाई. आता महाशिवरात्रीचं दशमीपासून अमावस्येपर्यंत जो उत्सव सुरू आहे तो आता 23 तारीखपासून उत्सव होणार आहे इथं. त्या उत्सवाची ही तयारी चालली आहे. म्हणजे काय असतं नेमकं उत्सवामध्ये? म्हणजे काय उत्सवात काय असतं, काय इथं शंकराचा उत्सव दशमीपासून अमावस्येपर्यंत सुरू होतो. बरोबर. पालखी खाली येते, महाजन बसतात. त्याच्यानंतर मग आम्ही गुरुमंडळी पूजा अर्चा हे करतो. बरोबर. आणि पालखी पाचमानकरी जाऊन वरून पालखी खाली आणली. बरोबर. पालखी खाली आणली त्यानंतर मग उत्सवाला सुरुवात झाली. रात्री
शिवकळा काढते. आमच्या 6 शिवकळा आहेत तिथं खाली. शिवकाळ 2 राटी आहेत गावात, राजसत्ता आणि पूर्वसत्ता. पूर्वसत्ता अगोदर येते, राजसत्ता नंतर येते. असे 6 शिवकळा इथं आल्या का रात्री 9 वाजता साधारण शिवकळा काढल्या जातात, लोकांची गारणी होतात. त्यानंतर इथं त्याच्या अगोदर शिवकळाच्या अगोदर प्रवचन होतं. प्रवचन झाल्यानंतर शिवकळा काढल्या जातात. मग ही पालखी प्रदक्षिणा अशी सगळी माणसं गावातली जमतात रात्री 10 वाजता आणि पालखी प्रदक्षिणा सुरू होते. पालखी प्रदक्षिणा शिवकळा संपते का रात्री 11 साडे कीर्तन सुरू होतं. राष्ट्रीय कीर्तनकार असतात आणि ते कीर्तनाचे 1-1.5 वाजेपर्यंत उत्सव असा 7 दिवस उत्सव चालू असतो. दरवर्षी असतात. दरवर्षी रेग्युलर म्हणजे हे 5000 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. आजचं ते कालचं नाही, हे खडकात खोदलेलं आहे. या देवस्थानाला इथं महत्त्वाचं काय तर शिवलिंग उंचावर आहे. हे 21 पायऱ्या वर चढून जाऊन शिवलिंगाचं दर्शन होतं. असं कुठंही भारतात तुम्हाला मिळणार नाही. सगळी वर गेलं काय पुन्हा खाली उतरायची अशी शिवलिंग आहेत सगळीकडे. तर हे शिवलिंग फार उंचावर आहे आणि कसं आहे, वर ब्रह्म विष्णू आणि एका पायावर विष्णू आहे, मध्ये ब्रह्मदेव आहे आणि एका बाजूला शंकर आहे. हे 3 देव इथं वर खोदलेले आहेत आणि ते सुद्धा पूर्वीची अवस्था अशी होती की ह्या जांभा दगड कधीही छिद्र असतात याला, ते सगळे गळती होते म्हणून हे प्लॅस्टर झालेलं आहे. त्या आतमध्ये बसायला नको इतकी घाण होते सगळी. आणि पुन्हा पूर्वी आता प्लॅस्टर केल्यापासून कमी आहेत, नाही तर असे थवेच्या थवे वटवाघळाचे होते ते आता सगळे कमी झाले आहेत. ह्या 2 अंबाऱ्या खोदलेल्या आहेत हत्तीचे, जे पूर्वीचं प्रतीक आहे ते. हे स्थापन केलेलं देऊळ आहे गणपती मंदिर. त्याच्या अगोदरचा गणपती तिकडे आहे आणि हा नंतर केलेला आहे. याचे आतमधलं जर तुम्ही बघितलं तर नाकापासून कोरलेलं आहे. इतकं मूर्ती सुबक आहे. जाऊन बघा तुम्ही, फोटो घ्या त्याचा. तो काळभैरव आहे. जसं काशीला गेल्यावर 2.5 किलोमीटरवर काळभैरव आहे. त्याचं दर्शन अगोदर गंगा स्नान करायचं आणि 2.5 किलोमीटरवर जायचं आणि गंगा त्या काळभैरवाचं दर्शन आणि मग काशी विश्वेश्वराचं दर्शन. तसंच इथं केलेलं आहे. अगोदर गंगा स्नान करा. इथं गंगा ही कायम पाणी आहे. बरोबर, हे पाणी आहे. त्याच्यानंतर काळभैरव वाटायचं. पहिलं काळभैरवाची गुंफा लागतो, तो काळभैरव. त्याच्यानंतर गणपती आणि नंतर अशी पूर्वीपासून आहे. आणि हे सगळे गावकरी मंडळी आमचे 2 पाटील आहेत गावात, परब आणि तावणे. बरोबर, ते सगळी मंडळी त्यांचे पातमानकरी असे दोन्ही पाटलांचे येतात. सगळा आनंद उत्सव साजरा होतो आणि तो प्रतिपदेला संपतो रात्री. प्रतिपदेला रात्री संपला का दुसऱ्या दिवशी ब्राह्मण भोजन झालं काय देवघरी झालं. मग तो पालखी आमची इथं नसते, कारण चांदीच्या वस्तू इथं ठेवण्याची सोय राहिलेली नाही. कारण पूर्वीचे एक मुखवटा आमचा चोरीला गेला इथं, पितळेचा होता, तो चोरीला गेला. त्याच्यानंतर आम्ही आता देव आमचा घरी कस्टडीत ठेवतो. त्याच्यासाठी चांदीची 12 किलोची चांदीची मडवलेली मानाजी परब पालखी आहे मोठी, आम्ही परबारी बनवली. हो, आणि परब ती घरी ठेवलेली आहे. आणि हे सगळं चालू आहे दरवर्षी. चालेल सर. तुमचं नाव कसं आहे? माझं नाव दत्तात्रय महादेव गुरव. दत्तात्रय महादेव. ही आमची सगळी भावकी आज काम करतो. सगळी काम करते. स्वच्छता सगळी करायची. ही सगळी गुरव काकांशी गप्पा मारल्यानंतर आम्ही थोडा फोटोग्राफीचा विचार केला आणि स्ट्रीमवरती गेलो. ब्लू इयर्ड किंगफिशर.
विमलेश्वर मंदिराच्या पश्चिमेला असणाऱ्या पडवणे गावच्या सड्यावरती आम्ही काही वेळ घालवला. समुद्राचा अनभिषिक्त सम्राट असणाऱ्या समुद्र गरुडाला पाहिल्यानंतर आमच्या डोळ्याचं खरंच पारणं फिटलं. परतीचा प्रवास सुरू करता करताच वाटेत एका कोल्ह्याच्या जोडप्याने सुद्धा आम्हाला दर्शन दिले. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.